जव्हार जिल्हा पालघरमध्ये SBI बँकेमध्ये 111 कोटी 63 लाख रुपयेचा डिमांड ड्राफ्ट हा ओवी कंस्ट्रक्शन विक्रमगड यांच्या नावाने त्या ठिकाणी पैसे वर्ग करावेत असा आला। बँकेच्या अधिकाऱ्यांना संशय आला म्हणून त्यांनी त्याची विचारणा PWDच्या अधिकाऱ्यांकडे केली की तुम्ही असा डिमांड ड्राफ्ट दिला आहे का। तेव्हा शंका आल्यानंतर त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी हा डिमांड ड्राफ्ट आम्ही दिलेला नाही। मग यामागे कोण आहे तर त्याचा सर्व माहिती घेतली असता हे कागदपत्र जे माझ्याकडे आहेत त्यामध्ये ओवी कंस्ट्रक्शन जे आहे विक्रमगडचे नगराध्यक्ष निलेश उर्फ पिंका पडवळे यांचं ते ओवी कंस्ट्रक्शन आहे। आणि या मागच्या काळामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या करून अनेक प्रकारची बिलं देयकं अदा करून घेणं, आता याच्यामध्ये ज्या अकाउंट अधिकाऱ्याची सही आहे अकाउंट ऑफिसरची तो ऑलरेडी बदली करून गेलेला आहे। त्यामुळे तो इथं नसताना त्याची सही, त्यांचं नाव आहे राकेश रंजन जे सब डिव्हिजनल अकाउंट ऑफिसर आहेत PW जव्हारचे, त्यांच्यातून बदली झालेली आहे। आणि असं असताना आजच्या तारखेला त्यांची सही करून कार्यकारी अभियंत्याची सही करून त्या ठिकाणी, कारण कार्यकर्त्याच्या सहीमध्ये तफावत आहे, त्यामुळे हा सगळा बनाव त्यांनी केला असा आमचा संशय आहे। आणि मागील काळामध्ये अख्ख्या पालघर जिल्ह्याला माहिती आहे की खोट्या सह्यांच्या माध्यमातून अंदाजपत्रकं असतील, कामांची देयकं असतील, वेगवेगळ्या दुसऱ्या नावाच्या लोकांची डिपॉझिटची बिलं काढणं असेल, यात या सगळ्यांचा हातखंडा आहे। ही मोठी टोळी आहे आणि अनेक मागच्या वर्षापासून यामध्ये या गोष्टी होत आहेत। हा त्याचा मोठा पुरावा आहे। जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि आपल्या ठाणे मंडळाचे अधीक्षक अभियंता त्याचबरोबर मुख्य अभियंता यांनाही याबाबत आम्ही विचारणा केली। ते म्हटले की आम्ही यावर फौजदारी करण्याचं पत्र त्या ठिकाणी दिलेलं आहे, परंतु 111 कोटीचा त्या ठिकाणी व्यापार होत असताना त्या बँक कर्मचाऱ्याच्या, बँक अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळं हा प्रकार त्या ठिकाणी थांबवण्यात आला किंवा तो टळला। परंतु 111 कोटी रुपये जे ठेकेदारांची अनामत रक्कम असते, आज त्या ठिकाणी बिलांच्या दिरंगाईमुळं कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करत आहेत, सरकारकडे पैसे नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये 111 कोटी रुपये एखाद्या धनदांडग्या जो अनेक मोठ्या नेत्यांच्या जवळ आहे अशा माणसाच्या खात्यामध्ये वळती करण्यासाठीचं पत्र त्या ठिकाणी दिलं जातं आहे। आणि या संपूर्ण प्रकरणाचं गांभीर्य पालघर जिल्ह्यातल्या कुठल्याही आमदार खासदाराला नाही, हे मोठं विशेष आहे। मला वाटतं या सगळ्यांच्या आशीर्वादानेच हा सगळा प्रकार सुरू आहे। हे जे कोण सदग्रस्त आहेत ओवी कंस्ट्रक्शनचे मालक, यांचे अनेक त्या ठिकाणी रॉयल्टी भरलेल्या नाहीत, त्यांचे मेव्हणे जे निलेश सांबरे आहेत ते शिवसेनेचे उपनेते आहेत, त्यांच्यासुद्धा मागच्या काळामध्ये 129 कोटीचा दंड त्यांना ठोठावला होता महसूल विभागाने, तो कमी करून मग 80 कोटीपर्यंत झाला। त्याचं पुढं काय झालं, अशा अनेक गोष्टी दाबण्यासाठी हे लोक सत्ताधारी पक्षाचं त्या ठिकाणी संरक्षण घेतात, त्या पक्षामध्ये प्रवेश करतात आणि अशा लोकांना मग कायदाचा धाक राहिलेला नाही का। या राज्यामध्येच नव्हे तर आमच्या पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये यांची एक वेगळी दहशत त्या ठिकाणी आहे आणि सर्वसामान्य माणसाला पैशाचा धाक दाखवून किंवा धाकदपटशा दाखवून त्या ठिकाणी अशी कामं त्या ठिकाणी सर्रासपणे करतात असा आमचा प्रचंडपणे आरोप आहे। या प्रकरणामध्ये कोणाकोणावर गुन्हे घेतले गेले पाहिजे, दाखल झाले पाहिजे अशी आपली मागणी। ज्यांच्या खात्यावर पैसे वळते करण्यासाठी हा डिमांड ड्राफ्ट काढण्यात आला ते निलेश उर्फ पिंका पडवळे नगराध्यक्ष विक्रमगड यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। संबंधित हे सगळं कागदपत्र तयार करण्यासाठी ज्यांनी कोणी त्यांना मदत केलेली आहे त्या कार्यालयातील त्या सगळ्यांना गुन्हे दाखल झाले पाहिजेत। आणि यांच्या ज्या एजन्सीज आहेत त्या एजन्सीवर मागील काळामध्ये किती बिलं काढली गेली, 111 कोटी जर यांना दिले जात असेल तर टक्केवारीप्रमाणे सिक्युरिटी डिपॉझिट हे 2 किंवा 5% असतं, याच्या 95% म्हणजे जवळपास 1000 कोटीची बिलं यांना दिली असतील, मागच्या काळामध्ये 1000 कोटीची बिलं दिली असतील, म्हणून यांना 5 कोटी रक्कम अदा करण्याचं हे डिमांड ड्राफ्ट आहे। त्यामुळं 1000 ते 1100-1200 कोटीची बिलं काढली गेली, ती कुठल्या कामावर काढली गेली, कुठली कामं झाली, हा प्रश्न यामध्ये निश्चितपणे येतो। हा तांत्रिक प्रश्न आहे। 111 कोटी जर सरकार यांना, शासन यांना द्यायला निघालेलं आहे तर मग या 111 कोटी डिपॉझिट रकमेच्या बदल्यात 95% जी रक्कम होते जवळपास 1000-1200 कोटीची, ती 1200 कोटीची बिलं या ओवी कंस्ट्रक्शन असेल किंवा संबंधित त्यांच्या ज्या इतर एजन्सी आहेत त्यांच्यावर काढली गेली, ती कुठली कामं होती
ती बिलं कधी काढली गेली, कारण ही काढलेल्या बिलांचा जो उरलेली रक्कम असते सिक्युरिटी डिपॉझिट त्याची ही रक्कम आहे. याचा अर्थ असा आहे की आधीच ही बिलं 1200 कोटीची बिलं काढली गेलेली आहेत. खरं तर पण आता या सगळ्यामध्ये राजकीय व्यक्ती कोण कोण इन्व्हॉल्व आहेत, कारण की तुम्ही म्हणताय की ओबी कन्स्ट्रक्शनचे मेहुणे निलेश सांबरे आहेत, परंतु याच्यामध्ये अजून कोण सत्ताधारी पक्षातले आमदार मंत्री आता आजच लोकमत, लोकसत्ता, दैनिक पुढारी आपल्या सर्व टी व्ही चॅनलनी आपल्या सगळ्यांनी बातमी देऊन सुद्धा जिल्ह्यातला कुठलाही मोठा आमदार, खासदार किंवा वरिष्ठ अधिकारी, मग ते कलेक्टर असतील किंवा अजून तिथले आमचे कोषागार अधिकारी, यांनी कोणी दखल घेतलेली नाही. फक्त मीडियामध्ये किंवा हे सत्य समोर आलं म्हणून बँकेच्या सतर्कतेमुळं एवढा 111 कोटी रुपये थेट एका माणसाच्या खात्यात द्यायचे आहेत आणि उद्या आपली बँक त्या ठिकाणी त्यांना काळाबेर याच्यामध्ये संशय आला म्हणून त्यांनी हे केलं आहे. बाकी प्रशासनाला याचं काही पडलेलं नाही. जिल्ह्यातल्या कुठल्याही आमदार, खासदाराने किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेतलेली नाही. फक्त पोलीस अधीक्षकांनी यामध्ये चांगली भूमिका घेतलेली आहे त्यांनी या ठिकाणी, परंतु अजून तक्रारच केलेली नाही कोणी. ज्या डिपार्टमेंटची 111 कोटी रुपये करण्याचा हा प्रयत्न झाला त्या डिपार्टमेंटच्या कुठल्या अधिकाऱ्यांनी यामध्ये काही